मम्मीकडे आल्यामुळे दिवसाची सुरुवात एकदम निवांत होते. सकाळी उठल्यावर मस्त आम्ही अंगणात बसतो. चहा नाश्ता तिथेच होतो आमचा आणि ते कबीरदादाचं आणि विराजचं असं खेळणं चालू असतं आणि ते आमचा ससूसुद्धा बघा आमच्यासोबत बसून खेळत होता. मग आम्ही आलो आज गावातल्याच महादेवाच्या मंदिरात. छोटंसंच पण खूप सुंदर असं मंदिर होतं. तर तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि खरंच इथे आल्यानंतर खूप शांत वाटत होतं आणि मंदिरासमोरच खूप सुंदर असा सीन होता. तर आम्ही तिथे जरा वेळ बसलो होतो निवांत आणि मग हळूहळू फिरत फिरत आम्ही घराकडे आलो. घरी आल्यानंतर कबीरदादाचं आणि विराजचं फटाके उडवणं सुरू होतं, पाऊस सुरसुऱ्या वगैरे. मध्येच विराज घाबरून आत पळत होता, पण दादाचं त्याच्याकडे लक्ष होतं पूर्ण. आणि एकीकडे मम्मीची चालू होती स्वयंपाकाची तयारी. तर इथे मम्मीने मस्त भज्या तळत आहे आणि आज पुरणपोळीचा बेत आहे, कारण मला पुरणपोळ्या खूप आवडतात. तर सुंदर असं पुरणपोळ्या, कटाची आमटी, भात, भजी वगैरे असा बेत होता. आम्ही पोटभर जेवलो आणि मस्त निवांत झोपलो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पुन्हा बाहेर आलेलो, कारण थोडंफार भाजीपाला आणि सामान घ्यायचं होतं मम्मीला. तर इथे बघा विराजची कशी पळापळांनी मस्ती सुरू होती आणि येताना तो गाडीत लगेच झोपून गेला. आणि घरी आल्यानंतर बघा त्याचं असं सगळं उद्योग चालू असतात. आणि येताना आम्ही मस्त चिंच घेतली होती अशी. आणि हो, तुम्ही माझ्या मिनी व्लॉग्सला खूप चांगला प्रतिसाद आणि भरपूर प्रेम देत आहात, त्यामुळे तुम्हा सर्वांचे खूप 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 आभार. चलो बाय.